रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने साजने तो हा विठ्ठल बर बरबा तो हा विठ्ठल बरबा यादसाठी केला होता यादसाठी केला होता यादसाठी केला होता यादसाठी केला होता शेवटचा दिस गोडवा शेवटचा दिस गोडवा यादसाठी केला होता यादसाठी केला होता केला होता यादसाठी
कलिया धावा कृष्णेची या कलिया धावा कृष्णेची या गवत तळ वाटे झाली आवेसा गवत वाटे झाली आवेसा गवत वाटे झाली आवेसा गवत वाटे झाली आवेसा नाम मंगळाचे तेने बोले नाम मंगळाचे तेने बोले नाम मंगळाचे तेने बोले आता निसंतीने पावलो विसावा आताने सिद्धीने पावलो आता निसंतीने पावलो आता सिद्धीने पावलो विसावा कलिया धावा कृष्णेची कुंडलिया धावा कृष्णेची कुंडलिया धावा कृष्णेची म्हणे मुक्ती पडलेली नोवरी म्हणे मुक्ती पडलेली नोवरी म्हणे मुक्ती पडलेली नोवरी म्हणे मुक्ती पडलेली नोवरी आता दिवस चारी खेळी मेली आता दिवस चारी खेळी मेली आता दिवस चारी खेळी मेली आता निश्चितीने पावलो आता निश्चितीने पावलो विसावा निश्चितीने पावलो विसावा निश्चितीने पावलो विसावा धावा कृष्णेची कलिया धावा कृष्णेची कलिया धावा कृष्णेची जय कुमार 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 कीर्तनातील पहिली चाल आदरणीय वैभवजी वेलजाळी तसेच काळे महाराज पखवाजे साथ करतील मुकुंद महाराज लाड पुढे समोर त्यांनी पुढे येऊन बसा इकडे चला तिकडे उभं राहण्यापेक्षा पुढे येऊन बसा याच्यासाठी केला होता
कुंडलिया दावा कुंडलिया दावा कृष्णजिया कुंडलिया दावा कृष्णजिया कुंडलिया दावा दावा कृष्णजिया कुंडलिया दावा दावा कुंडलिया कुंडलिया दावा कृष्णजिया कुंडलिया दावा कुंडलिया दावा कुंडलिया दावा कुंडलिया दावा कृष्णजिया कुंडलिया दावा कुंडलिया दावा कुंडलिया दावा कुंडलिया दावा
याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस किंवा दिस गोड भावा, आता निशंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया, कवतूक वाटे झाली या विचाचे, नाम मंगळाचे तेने गुणे, आता निशंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया. तुका म्हणे मुक्ती पर्णली नोवरी, आता दिवसचारी खेडीमेडी, आता निशंतीने पावलो विसावा, कुंटलिया धावा तृष्णेचिया. विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्या, वरम पुंडरीकाय दत्तं मुनीन्द्र, समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदं, परब्रह्मलिंगं भजे पाण्डुरंगम्. अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं, पदाम्भोजतेजं स्फुरदिक्प्रदेशं, विधीन्द्रादिदेव सदा स्तूयमानं, समाधिस्त्य मूर्ति भजे ज्ञानदेवं, समाधिस्त्य मूर्ति भजे ज्ञानदेवं, समाधिस्त्य मूर्ति भजे ज्ञानदेवं. नियांज क्रिया स्मरण वै सकल विद्येचे अधिकरण, तेज बंधु श्री चरण श्री गुरुंजय नमस्कारो नियाता. ओम नमो जय वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्यात्म रूपा, देवा तूच गणेश सकलार्थमति प्रकाशो, मनी निवृत्तिदा स्वपधारी. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संताची, दुसरे चरणा संताची, दुसरे चरणा संताची. ज्यांच्या कृपादानी कथेचा ज्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार, ज्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार, ज्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका, सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नम, दुसरे चरण संताचे, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पाहून झालो जराजरी. मी कळा कुसरी काहीच नाही बोलतो वचन ती भावी का एका जनार्दनी, तुमचा दास त्याची आस्पुर व्हावी. मस्तक ही पायावर या बारकरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरात दर्शनाद्वारा भेटी. नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सुपंदिवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, दत्त्रय जननी देवाची. करारविंदेन पदारविंद, मुखारविंदे विनमेशयन्त, वटसभद्रस्य पटेशयानं, बालमुकुन्द मनसा स्मरामि. भज व्रजेक मंडनं समस्त पापखण्डनं, स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं, पिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणु हस्तकं, अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं, नमामि कृष्णनागरं, नमामि कृष्ण. योगाभिरामं रणरङ्गधीरं, राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं, श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये.
वचन ऐका कमळापती माझी रंगाची विनंती कर जोडतो कधी गाडी आपण सावी जवळ घ्यावी घ्यावी माझ्या बागत रक मागे आणि तू काय म्हणतो रकावा कर जोडितो का ते गाडी आपण सावी जवळ सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो चरणा आहो स्वामी तू या देवा या वर्ण करावा विहीर कैबल्याचा पुतळा प्रकटला पुतळा चैतन्याचा जिवळ ज्ञानोबा माझा साधकाचा माय बाप दर्शन देता सर्वपती सुखरूप ज्ञानोबा माझा धन्य धन्य मुक्ताबाई तुमचे चरणी माझे डोई माझा केला अंगीकार दाखविला परात्पर आदत्रय चरणी मुक्ताबाई मात कृपा करिवर हस्ते मजबरी आदिनाथ अनुग्रह नाथासी दिला नाथे हस्त ठेविला मस्तकी तुमच्या याजसाठी केला होता टहास शेवटचा दिस किंवा दिवस गोड व्हावा आता निश्चंतीने पावलो विसावा कुंटलिया धावा तृष्णेची या प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी अखिलकोट ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीशाच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरु कळकळीत वैराग्य प्रतिपादन करणारे सदैव वैकुंठाला गेले बारका संप्रदायाचा कड धरले महाराष्ट्र सारस्वताच्या पटलावरती प्राजक्तासारखे उमललेलं या ठिकाणी वैराग्याचं हे मूर्तिमंत स्वरूप बोलोबा आणि कणकाईच्या पोटी जन्माला आलेलं वेदाचं तत्वज्ञान मूर्तिमंत स्वरूपात महाराष्ट्राला दिलं त्यांनी जे जगद्गुरु तुकोबार आहे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवराय यांचे गुरु महाराष्ट्राचे जनक वैराग्याचा मूर्तिमंत पुतळा श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबाराय यांचा हा 4 चरणाचा जीवनाचा शेवट कशा पद्धतीने व्हावा किंवा त्यांच्या जीवनामध्ये त्यांना आलेली शेवटची अनुभूती ही त्या अभंगातून प्रतिपादित करतात विठ्ठल सेवेला सुरुवात करण्या अगोदर बसा परिहार देणं गरजेचं आहे आपल्या सगळ्यांना ते ज्ञात आहे कैलासवासी वैकुंठवासी पांडुरंग पाटील कारभारी आव्हाड यांच्या प्रथम वर्ष श्राद्धा निमित्ताने त्यांचे सुपुत्र श्री भक्तीपरायण आमचे पुरमस्नेही भाऊसाहेब पांडुरंग आव्हाड आणि त्यांचे दुसरे सुपुत्र श्री हरिभक्तीपरायण प्रताप पांडुरंग आव्हाड त्यांच्या पश्चात बाबांच्या असणाऱ्या 5 सुकन्या 2 सुपुत्र त्यांच्या पश्चात त्यांचा असणारा गोतावळा त्यांच्या कन्या त्यांच्या पुतण्या त्यांचे सोन नातू समस्त आव्हाड परिवाराने या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे भाऊसाहेबांनी मला बऱ्याच दिवसा अगोदर ही सेवा देऊन ठेवली होती आणि या कुटुंबाचा आमचा अत्यंत जिव्हाळ्याचा संबंध आहे आमच्या रमेश बाबांमुळे तो गेल्या अनेक वर्षापासून आहे म्हणजे भाऊसाहेबांच्या मातोश्री गेल्या तेव्हा पहिल्यांदा मी इथे प्रथम पुण्यस्मरणात गुरुजी तुम्ही पण होते त्या कार्यक्रमाला मातोश्री गेल्या तेव्हाही आमंत्रित रमेश बाबांनी या कुटुंबाच्या वतीने बोलवलं होतं आणि यावेळेस भाऊसाहेबांनी सांगितलं की महाराज बाबांचं तुमचं सख्य होतं या परिसरात कुठे असलं की मुक्कामाला इथे येणं होत होतं आणि बाबांचा स्वभाव आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे माहिती आहे समाजामध्ये त्यांचं जे काही कार्य होतं समाजामध्ये त्यांचे जे संबंध होते आपल्या सगळ्यांना ते ज्ञात आहे आणि त्याचा हा परिपाक आहे की आपण एवढ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात या कार्यक्रमासाठी उपस्थित महाराष्ट्रातले गुणीजन मृदंगाचार्य मृदंग महर्षी श्री हरिभक्तीपरायण मुकुंदजी महाराज भजन सम्राट विजयजी महाराज संगीत अलंकार वैभवजी महाराज आपल्या परिसराचं वैभव वारकरी संप्रदायातलं खूप मोठं नाव आणि गान गंधर्व म्हणून ज्यांची नाशिक जिल्ह्यात संबंध महाराष्ट्रात ओळख आहे ते श्री हरिभक्तीपरायण रोहिदासजी महाराज मध्ये गुरुजींची उपस्थिती या कार्यक्रमाला आहे जसा क्रिकेटमध्ये एक सचिन आहे तसा आपल्या परिसरात एक सचिन आहे आमचा गोंद्याचा सचिन लय गोड आहे सगळ्या कीर्तनकाराशी संबंध आहे प्रत्येकाशी कधी चेहऱ्याकडे पहा सदाबहार माणूस सदाबहार आहे कधी चेहऱ्यावर टेन्शन नाही परेशानी नाही काहीच नाही साऊंडचे पैसे जरी नाही दिले तरी तू नाराज होत नाही इतका चांगला आहे म्हणजे इथे भेटतील तुझं गावच काही टेन्शन नाही मामाचे हा मग काही विशेष नाही पण बहीण भाच्याचं खातीने नाम आहे खाऊ नये असं धर्मशास्त्र आहे माझा विषय काढला जे तू ऐक जगामध्ये 4 कृतज्ञ लोक आहेत जामातो पावकहा कृष्ण सर्पस्य आणि भगिनी सुता नीती शतक मध्ये असं वर्णन आलं या जगात केलेल्या उपकाराची जाणीव 4 लोकांना राहत नाही एक अग्नीला राहत नाही मंडप सप्ताहाचा आहे का मंडप लग्नाचा आहे अग्नी त्याचा विचार करत नाही दुसरा कृतज्ञ आहे सर्पाला त्या ठिकाणी जाणीव राहत नाही तिसरा आहे जामातो म्हणजे जावायला किती उपकार करा जावायला किंमत राहत नाही आणि तिसरा आहे बहिणीचा मुलगा भाचा एक म्हणून आमच्या खानदेशात एक म्हण आहे जावायचं पोर
यायचे. तुम्ही म्हणा अजून 2 तास थांबायचंय मला. विठ्ठल विठ्ठल. सुंदर असं नियोजन भाऊसाहेब प्रताप भाऊंनी केलेलं आहे. बाबांबद्दल जर बोलायचं झालं तर पांडुबाबांचा स्वभाव होता स्पष्ट वक्ता सुखी भव. जे असलं ते सडेतोड, आणि जो माणूस तोंडावर बोलतो ना त्याच्या मनात काहीच राहत नाही. साहित्यामध्ये एक शब्द येत, जिथे न पोहोचे रवी तेथे पोहोचतो कवी. जिथे रवी पोहोचत नाही तिथे कवी पोहोचतो. आणि मला बाबांनी सांगितलं, महाराज बाबांचं समाजात असं कार्य होतं, ज्या गावात एसटी पोहोचत नाही, गाडी पोहोचत नाही, तिथे पांडुबाबा हजर होते. जिथे गाडी पोहोचत नाही तिथे गाडीच्या आधी पांडुबाबा हजर राहायचे. समाजात सुख दुःख या सगळ्या गोष्टी बाबांनी शेवटपर्यंत ते सांभाळलं. आणि तोच वारसा आपल्या दोघं सुपुत्रांकडे, भाऊसाहेबांकडे आणि प्रताप भाऊंकडे त्यांनी तो दिलेला आहे मायबाप. म्हणून एवढ्या संख्येनं आपण राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रातले सगळे मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. काय असतं, आधी समाजामध्ये पेरावं लागतं तेव्हा त्या ठिकाणी ते उगवत असतं. समाजाचा एक नियम आहे, सुखदुःखामध्ये आपण जिथे गेलो तिथे त्याची पोच पावते. आणि आमचे गुरुजी म्हणायचे, तुम्ही जीवनात प्रॉपर्टी किती कमवली, पैसा किती कमवला, संपत्ती किती कमवली हे महत्वाचं नाही. तुमच्या दुःखात तुमच्या दरवाज्यावरती किती जोडे चपले बाहेर निघतात याच्यावरतून तुमची श्रीमंती त्या ठिकाणी ठरत असते. किती लोक तुमच्या अश्रू पुसण्याकरता धावतात. मरण ते नाही की ज्या दिवशी तुम्ही या जगाचा निरोप घेतात. मरण ते आहे ज्या दिवशी तुमच्या डोळ्यातले अश्रू पुसण्याकरता एकही हात पुढे येत नाही. खऱ्या अर्थानं माणसाचं मरण त्याच दिवशी होतं ज्या दिवशी तुम्हाला विचारणारं कोणी राहत नाही. आणि जे काही तुम्ही समाजामध्ये देवासाठी, देशासाठी, धर्मासाठी आपलं जे काही योगदान 100% तुम्ही त्या ठिकाणी देतात, त्यावेळेसच खऱ्या अर्थानं सज्जनाची कीर्ती चाले वारे हाती. जे काही तुम्ही करतात याच्यासाठी देह झिजवावा लागतो. देह चंदनासारखा झिजवावा लागतो. चंदनाचा एक गुणधर्म आहे, चंदन एक तर दुर्मिळ आहे, चंदनेनं वने वने म्हटलेलं आहे. चंदन दुर्मिळ आहे, चंदनाचा एक गुणधर्म आहे, चंदन सुगंधी आहे, पण ती झिजल्याशिवाय सुगंध देत नाही. तसं समाजासाठी तुम्ही झिजल्याशिवाय तुमची समाजात कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हंसे ऐसी करनी कर चलो हम हंसे जग रोए हम हंसे जग रोए कबीरा जब हम पैदा हुए हम रोए कबीरा जब हम पैदा हुए हम रोए जग हसे ऐसी करणी कर चले जग रोवे हम हसे. जग रडलं पाहिजे हो. ज्याला माहिती पडलं की बा गेला, डोळ्यात टचकन पाणी आलं पाहिजे, ती जीवनातली श्रीमंती. लोक विचारतात का हो? ते आहेत का अजून? कोणत्या चित्रपटातला तो संवाद मला माहित नाही, पण ते बामोशाय जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नाही. कमी जगा, चांगलं जगा, शॉर्ट बट स्वीट. ऐसे का नगारा का है उड़े नहीं ना सजना उड़े नहीं ना सजना उड़े नहीं ना सजना ऐसे का उड़े नहीं ना सजना उड़े नहीं काय प्रमाण ऐसे का हो न करा काही पुढे नाही ना असे असं काही कार्य, असं काही कर्तृत्व, असं काही तुमचा समाजासाठी योगदान, त्या गोष्टीचा पुढे कधीच नाश होत नाही, संपत नाही, अविनाशी ते राहतं. परमात्मा विनाशी आहे,
ग्रंथाविनाशी आहे, संताविनाशी आहे, त्यांचा कधीच नाश होत नाही. पुढती त्या ठिकाणी ते समाजाला मार्गदर्शक ठरतात. तसे काही व्यक्तिमत्व आता पांडुबाबांना मी जवळून पाहिलंय. बऱ्याच ठिकाणी काय असतं, काही संबंध नाही, परिचय नाही, ज्याचं काहीच योगदान नाही, तिथे बी मग सांगावं लागतं बा यांचं समाजात खूप मोठं योगदान होतं. आम्हाला पाकिटाशी संबंध असतो त्याच्यामुळे मग त्याला पर्याय नसतो ना. पण मग ज्यांना आम्ही जोडून पाहिलं, एवढ्या वर्षात संबंध आहेत आणि आहेत बरीच मंडळी समाजामध्ये. आणि खरं सांगू का, असले कार्यक्रम तेच ठेवतात ज्यांचा समाजाशी काहीतरी संबंध आहे, निगडीत धर्मासाठी, देवासाठी, समाजासाठी त्यांचं योगदान आहे. तीच मंडळी या कार्यक्रमाच्या भानगडीत पडते, बाकीच्यांना काही पडलेलं असो. मायबाप हा जो कालखंड आहे, बाबा ज्या कालखंडात त्यांचं पुण्यस्मरण आपण साजरं करतोय, हा एक तर महिन्यांचा राजा आहे, मासा माझी मार्गशीर्ष. 12 महिन्यांचा पवित्र पावन मंगलमय महिना हा मार्गशीर्ष महिना आहे. जसा भक्तांमध्ये अग्रगण्य पुंडलिक राय, ग्रंथामध्ये 2 ग्रंथ श्रेष्ठ आहे, श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवत आहे. परमात्म्यामध्ये भगवान परमात्मा श्रेष्ठ मानल्या गेलेला आहे. धातूंमध्ये सुवर्ण हे श्रेष्ठ मानल्या गेलेलं आहे. सर्पांमध्ये वासुकी सर्वश्रेष्ठ मानल्या गेलेला आहे. तसं 12 महिन्यांपैकी सर्वश्रेष्ठ महिना हा मार्गशीर्ष महिना आहे. या महिन्यामध्ये काही पर्वणी आहेत. एक तर श्रीमद भगवद्गीता जयंती या महिन्यात येते, आणि काल परवा आपण त्या ठिकाणी साजरी केली ती भगवान दत्तप्रभूंची. दत्तप्रभू कोण? पहिलं मेरूच्या शिखरी, एक योगी निराकारी मुद्रा लावून खेचरी प्राणायामी बैसला. भगवान ज्ञानोबा राय म्हणतात, योगी भगवान दत्तप्रभू आहे. जगात ब्रह्मचारी वेगळे, ब्रह्मनिष्ठ वेगळे, ब्रह्मवादी वेगळे, ब्रह्मचारी वेगळे आणि ब्रह्मवेत्ते वेगळे. ब्रह्मचारी वेगळे, ब्रह्मवादी वेगळे, ब्रह्मनिष्ठ वेगळे आणि ब्रह्मवेत्ते वेगळे. ब्रह्मचारी वेगळा आणि अविवाहित वेगळा. बरोबर, त्याच्यात फरक आहे. अविवाहित वेगळा, ब्रह्मचारी वेगळा. ब्रह्मचारीची व्याख्या ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत केली. जन्मतेन प्रसंगे श्रीदेह शिवनी अंगे तेथुनी अवघे सोहळे कीजे. ती ब्रह्मचारीची व्याख्या ज्ञानोबाराय सांगतात. आमचे पोपटबा फार गोड सांगतात, कासरखेडेकर. ते म्हणतात संसार करावं तर जमत नाही आणि ब्रह्मचारी राहू तर गॅरंटी नाही. पोपटबांचे शब्द आहे. तुकोबराय त्याला दुजोरा देतात. तुकोबरायांचं प्रमाण देवना संसार तुका दोही खाई चोर. विठाला आबा घरच्या लोकांनी एवढं लेट येणं शोभतं का बाबा असं. रमेश बाबा तेच म्हणले, आपली मंडळी दिसत नाही, सगळे चेहरे दिसत आहे. असं भगवान दत्तप्रभू योगी आहे आणि भगवान दत्तप्रभूंची जयंती आपण 2 दिवसावरती साजरी केली. नादबाबा हरिपाठात सांगतात, शुकयाज्ञवल्क दत्त कपिल मुनी, शुकयाज्ञवल्क दत्त कपिल मुनी, शुकयाज्ञवल्क दत्त कपिल मुनी, शुकयाज्ञवल्क दत्त कपिल मुनी, हरि श्री जाणोनी हरि जाणे, हरि श्री जाणोनी हरि जाणे, हरि श्री जाणोनी हरि जाणे. ब्रह्मवेत्ते 4 आहे. नाद महाराज सांगतात, शुकयाज्ञवल्क दत्त कपिल मुनी, हरिसी जाणोनी हरि जाणे. ज्यांनी हरीला जाणलं, ओळखीला हरी, महाराज त्याला ब्रह्मवेत्ता म्हणतात. आणि त्या दत्तप्रभूंची जयंती साजरी झाली. गीता जयंती भगवंतान 5,500 वर्ष अगोदर जे काही माय भगवद्गीतेचं चिंतन केलं मार्गशीर्ष महिन्यात मोक्षदा एकादशीला. महिना होता मार्गशीर्ष, पक्ष होता शुक्ल, वार होता रविवार. सकाळी 7 वाजता भगवान गीता सांगायला सुरुवात करतायत अर्जुनाला.
7 वाजेला गीता सांगायला सुरुवात करताना 7:45ला गीता सांगून मोकळे झालेत. 45 मिनिटात भगवंतानं अर्जुनाला गीता सांगितली. किती मिनिटात? 45 मिनिटात. श्लोक होते 700. 574 होते अर्जुनाचे, भगवान कृष्णाचे, 84 अर्जुनाचे, 71 संजयाचे आणि 1 होता त्या आंधळ्याचा. अशी सगळ्यांची टोटल येते 700 श्लोक. भगवंतानं अर्जुनाला 700 श्लोकांची गीता 45 मिनिटात सांगितली. आणि काय गंमत आहे, त्याला ती 45 मिनिटात कळाली. काही मरून गेले पण गीता माहित नाही. राष्ट्रसंत म्हणतात, कळली का कुणाला गीता, वळली का कुणाला गीता. म्हणून एकदा ये बाबा, एकदा गीता सांग. भारत में फिर से आजा गौवे चराने वाले, भारत में फिर से आजा गौवे चराने वाले, भारत में फिर से आजा गिरिवर उठाने वाले, भारत में फिर से आजा गिरधर उठाने वाले, अरे संतों को फिर जगा जा गीता के कहने वाले, फिर बुला ले गीता के वाले, भारत में फिर से आजा गौवे चराने वाले, भारत में फिर से आजा गौवे चराने वाले। भारत में फिर से आजा गौवे चराने वाले, भारत में फिर से आजा गिरिवर उठाने वाले. गायी चारणारा तू एकदा ये, डोंगर उचलला ते बी खरंय, पण एक काम कर, संतों को फिर जगा जा गीता के कहने वाले. एकदा संतांना ती गीता सांग. बापानं प्रॉपर्टी निर्माण केली आहे का? बापानं प्रॉपर्टी निर्माण केली लेकरांसाठी. बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडी लेकराची ओढी, बाप करी जोडीले पुराचे कुर्बानी वाढवणी, आपली कुर्बानी वाढवणी, आपली बाप करी जोडी लेकुराच्या ओढी, आपुली कुरवंडी वळ. एका एकी केला मिराशीचा धनी. जन्माचं मायबापू एक सूत्र आहे. माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा मुठ्ठी बांधून येतो. जन्मात जो आपण जेवढी सगळी जन्माला येताना मुठ्ठी बांधूनच आलो. त्याचं कारण आहे, काहीतरी घेऊन आलोय. जन्माला ज्याच्या घरी आलो ना त्याच्या सातबाऱ्यावर नावच घेऊन आलेलो आहे. काहीतरी घेऊन आलेलोय. काय घेऊन आलो? महाराज म्हणतात, तुम्ही तुमचं प्रारब्ध घेऊन आलेले आहेत. अगा कर्मे जीवरावे. तुमच्या कर्मानुसार तुम्ही काहीतरी घेऊन आलेले आहेत. पण नियम असा आहे, येताना घेऊन आले पण जाताना सगळं ठेवूनच गेले. येताना मुठ्ठी बांधून आले, जाताना हात पसारे. मुठ्ठी बांधून कोणी जातच नाही. सगळ्यांना इथे मोकळं करूनच जावं लागतं. तरी मरेपर्यंत माणूस सोडत नाही. सुटत नाही. ते सोडत नाही म्हणण्यापेक्षा, बापाने प्रॉपर्टी निर्माण केली. बाप परमात्मा आहे, मग परमात्म्याने प्रॉपर्टी निर्माण केली. त्याचं नाव आहे वेद. वेद जन्माला आला. भगवान ज्ञानोबा सांगतात, वेद जन्माला आला. शेवटी बापाच्या प्रॉपर्टी बद्दल आईला लेकरांना समजावून सांगावं लागतं. भगवंतानं वेद म्हणजे बापानं लेकरांसाठी वेद रूपी ज्ञान जन्माला घातलं. सिकंदर जेव्हा भारतामध्ये आला, काय झालं, आमच्या लेकरांना नेमकं चुकीचं सांगण्यात आलं.
असं म्हणतात की 1498 साली कालकेत बंदरावरती तो वास्को द गामा नावाचा पांढऱ्या पायाचा उतरला, त्याचे पांढरे पाय भारताला लागले. इतिहासात आमच्या लेकरांना असं शिकवलं जातं की भारताचा शोध वास्को द गामाने 1498 मध्ये लावला. मला हे कळत नाही 1498 मध्ये जर भारतात शोध लागला, मग 620 मध्ये अलेक्झांडर सिकंदरानं भारतावर जी स्वारी केली होती तो काय इकडे पिकनिक मानवायला आला होता का? लेकरांना कन्फ्युज का केलं गेलं? त्याचं कारण आहे 47 नंतर आमच्या शिक्षण पद्धतीचा सत्यानाशच करून ठेवलाय. विठ्ठल राजा पोरस नावाचा होऊन गेला, त्याने सिकंदराला हरवलं. भारतामध्ये तो हरला. आर्य चाणक्य, चंद्रगुप्त मौर्य ही जी काही आमची 620 मध्ये इसवी सन ते जे काही प्रकार सांगितला गेला तेव्हा भारतात लढाई झालेली ना. 1498 मध्ये त्याने भारताचा शोध लावला कसा? आम्हाला आमच्या लेकरांना सगळं कन्फ्युज करून टाकलेलं आहे. भगवान परमात्म्याने प्रॉपर्टी निर्माण केली वेदाची. तो जेव्हा सिकंदर आला तेव्हा त्याच्या देशातली त्या लोकांनी त्याला सांगितलं होतं, हे बघ तुझं असेल संपत्ती सौंदर्य तू लुटून आणशील भारतातून, पण एक काम कर, भारतात सगळ्यात महत्वाचं आहे ज्ञान, आणि ते ज्ञान वेदामध्ये आहे. वेदात ज्ञान आहे पण ते भगवंतानं झोपेत सांगितलेलं आहे. हा वेदार्थ सागरू जो निद्रिस्ताचा घोरू, तो प्रत्यक्ष परमेश्वरू बोलिला. भगवान ज्ञानोबारांनी वेदाला चिमटा काढला, चिमटा. भगवान सांगतात वेदात ज्ञान आहे पण ते झोपेत सांगितलेलं आहे. आणि झोपेतलं ज्ञान पाहिजे तसं ध्यानात येत नाही. मग ते झोपेतलं ज्ञान कळण्याकरता भगवंताला जागृतीत गीता सांगावी लागली. वेद झोपेत सांगितला, मग फेडावया मागील उणे माऊलीच म्हणतात. जे काही मागची न्यूनता कमतरता होती ते भरून काढण्याकरता त्या ठिकाणी भगवत गीता ही जागृतीत सांगितली. वेद देवानं सांगितला, गीता देवानं सांगितली, पण ते थोडं जड पडत होतं. बापानं प्रॉपर्टी निर्माण केली, पण त्या बापाच्या प्रॉपर्टी बद्दल आणि बापाच्या अस्तित्वाबद्दल आईला लेकरांना समजून सांगावं लागतं की तुझ्या बापाचा अधिकार काय. मग तसं या दोन ग्रंथांची निर्मिती झाली, पण ते लेकरांना पटवून देण्याकरता केला जगाची अवतार तारी जगासी उपकार तारी येले नारी नर. मग भगवान ज्ञानोबारायांनी अवतार घेऊन या जगातल्या नारी नरांचा उद्धार करण्याकरता आईच्या मातृ हृदयानं जन्माला आले. काय असतं बघा, परमात्मा बाप आहे, संत आई आहे, आणि लेकराला कधी बापापेक्षा आई जवळची वाटते, किंवा जवळचीच असं म्हणायला हरकत नाही. धाडसाच होईल ते, पण आहेच. बापापेक्षा आई जवळचीच आहे. लेकरू शक्यतो आईच्या जवळच जास्त असतं, आणि बापापेक्षा लेकरू आईच्या शब्दावर जास्त विश्वास ठेवतं. मग मला सांगा, परमात्मा जर बाप आहे, संत जर आई आहे, तुम्ही त्र्यंबकेश्वर तर पंढरपूर, वारी कोणाची? पण वारी कोणाची? पांडुरंगाची. वारी पांडुरंगाची, वारीला जायचंय पांडुरंगाच्या, वारी पांडुरंगाची, पण सबंध रस्ताभर भजन कोणाचं आहे? वारी पांडुरंगाची आहे, पण भजन ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, निवृत्तीनाथ महाराजांचं आहे. याचं कारण असं आहे, देव हा उधारीचा व्यवहार आहे, संत रोकडा व्यवहार आहे. देवाची भक्ती करतोय, भेटेलच नाही याची गॅरंटी. तुमचं जाऊ द्या, माझ्याबद्दल बोलतोय, रात्रंदिवस 2-2 कीर्तन करत फिरतोय, पण तो भेटीनच याची गॅरंटी नाही. संत भेटतात, संत उपदेश करतात,
संत जवळ येतात. जागविती, शिकविती आणि सांभाळिती या तिन्ही गोष्टी संत करतात. म्हणून देवापेक्षा संत जवळचे. ती भगवद्गीता बी समजत नव्हती, म्हणून ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीची निर्मिती केली. मग त्या ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबा एक जीवनाचं सूत्र सांगतात. मनोनी जाणते नितवची जियावे, जबाप कीर्ती अंग न पवे आणि सांग पाके विनिगावे येथोनी. ज्ञानोबा सांगता जाणत्या जाणकार माणसानं तोपर्यंत जगावं जोपर्यंत जीवनाला डाग लागत नाही. ही जीवनाची फलश्रुती ज्ञानोबा 16 वर्षी सांगतात. ज्ञानेश्वरी बी समजायला जड पडत होती, म्हणून तुकोबारायांनी वेदातलं ज्ञान गीतेत आलं, गीतेतलं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीत सांगितलं. म्हणून जाणते नितवची जियावे, ते ज्ञानेश्वरीत कळत नव्हतं, ते समजवण्याकरता जगद्गुरु तुकोबारायांनी गाथ्यामध्ये एक अभंग निर्माण केला आणि त्याच्या पहिल्या चरणातलं मध्ये तुकोबाराय जीवनाचं सार सांगताय आजच्या अभंगातल्या. यासाठी केला होता हास, यासाठी केला होता हास, यासाठी याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोळ व्हावा. हे जगद्गुरु तुकोबारायांचं वयाच्या 42 वर्षे सांगितलेलं तत्वज्ञान आहे. गाथ्यामध्ये 2 जगद्गुरु तुकोबाराय पाहायला मिळतात. गाथ्यामध्ये 2 जगद्गुरु तुकोबाराय पाहायला मिळतात. पहिले तुकोबाराय विठले हे चित्त प्रपंचापासून, आणि दुसरे तुकोबाराय मरण माझे मरून गेले मजला केले अमर. ज्ञानोबाराय वयाच्या 16 वर्षी जीवनाचं तत्वज्ञान सांगून मोकळे झाले. वयाच्या 16 वर्षी तरुणपणात तत्वज्ञान सांगितलं. आमचे महाराज म्हणायचे वैद्य म्हातारा असावा आणि विद्वान तरुण असावा. वैद्य म्हातारा असावा आणि विद्वान तरुण असावा. विठ्ठल विठ्ठल वैद्याला तो अनुभव आलेला असतो ना. वैद्यच असतो. रामायणामध्ये का तो सुषेण उचलून आणला होता मारुतीने. खर तर नुसता वैद्य आणायचा सांगितला होता. मारुतीराय दवाखान्यासहित घेऊन आले त्याला. बुद्धिमत्ताम वरिष्ठाम. मग एक म्हणला का हे जरा जास्त नाही झालं का? म्हटलं जास्त नाही, बुद्धीचा वापर केला त्यांनी. वेळ कमी होता पहिलाच. एक तर लक्ष्मणाची तब्येत जास्त बिघडत होती आणि मग यांनी सांगितलं वैद्य घेऊन या. मारुतीराय त्याला वैद्याच्या घरासहित आणलं. का आणलं? समजा वैद्य आणलं त्यांनी नाडी परीक्षा केली तुम्हाला, अरे बापरे, पण औषधी तर दवाखान्यातच राहिली, तितका वेळ जाईल ना, म्हणून त्याला घरासहितच उचलला. तो म्हातारा वैद्य रामायणात त्याचं वर्णन आलेलं आहे. हे ज्ञानोबाराय अत्यंत कमी वयात जगाला सांगतायत. महाराज एका ठिकाणी सांगतात की 16 वर्षापर्यंत ज्ञानोबारायांची सगळी ग्रंथ संपदा लिहून झाली, सगळं कार्य लिहून झालं किंवा सगळं कार्य आटोपलं, आणि उरलेल्या 3 वर्षात ज्ञानोबारायांनी वारकरी संप्रदायाची ही घडी बसवली. मी संस्थापनाने म्हणणार, कारण ज्ञानोबारायांच्या अगोदरही वारकरी संप्रदाय होता. ज्ञानोबारायांनी संप्रदायाची ती विस्कळीत झालेली घडी बसवली, संघटित केला. म्हणून वारकरी संप्रदायाचा एक नियम आहे, ज्ञानोबाराय वारकरी संप्रदायाचे संस्थापक असतील तर नामदेवराय त्याचे प्रचारक आहेत. विठ्ठल 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 याजसाठी
संतांसाठी केला होता अट्टहास. अट्टहास म्हणजे सायास. शेवटचा दिवस गोड व्हावा. संतांच्या डोळ्यासमोर शेवटचा दिवस डोळ्यासमोर ठेवूनच ते वाटचाल करत असतात. संतांना आपल्याला जायचंय याचं भान असतं. या ना वरती बाबा, या बाबा, या 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 या. तुम्ही खाली बसावून मी शांतपणा करा वरतून, बरं नाही वाटणार ना ते. विठ्ठल विठ्ठल सायास. आमचा सायास शेवटच्या दिवसासाठी नाही. सायास करसी हरिसिन भसी. ज्ञानोबराय म्हणतात आपला सायास प्रापंचिक सायास आहे. संतांचा जो सायास आहे तो शेवटचा दिवस गोड कसा होईल याच्यासाठी. संतांचा फोकस मृत्यूच्या दिवसावरती. तसं एक सूत्र आहे संसारातलं. भूत भविष्य आणि वर्तमान या तिघांचं एक सूत्र सांगितलेलं आहे. जर संसारामध्ये माणसाने सफल व्हावं तर माणसाला भूतकाळाची जाण असावी, भविष्याचं भान असावं आणि वर्तमानाचं ज्ञान असावं. विठ्ठल भूतकाळाची जाण असावी की मी काय होतो, माझी परिस्थिती काय होती याची माणसाला जाण असली पाहिजे. आणि ज्याला जाणीव आहे तो माणूस संसारामध्ये शेवटपर्यंत सफल आहे. महाराज म्हणतात तुम्ही किती सफल व्हा, किती प्रॉपर्टी कमवा, किती मोठे व्हा, पण आपली माय ना आपली मातृभूमी आणि आपल्या मातृभूमीतले माणसं यांना कधी माणसाने विसरू नये, ज्याला मोठं व्हायचंय. म्हणून राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येती तदनंतरे. माणूस जेव्हा मोठा होतो ना, सगळ्यांच्या सदिच्छा, सगळ्यांच्या शुभेच्छा, सगळ्यांच्या अंतःकरणापासून निघालेले दु आशीर्वाद याच्याने माणूस मोठा होतो. माणूस मोठा होतो सगळ्यांच्या अंतःकरण राखून. दुसऱ्याचे पाय तोडून माणूस कधीच मोठा होत नसतो. दुसऱ्याचे पाय तोडून आपली उंची कधीच वाढत नसते. आपली उंची आपल्या स्वतःच्या कर्तृत्वाने वाढवावी लागते. म्हणून महाराज सांगता एवढ्यासाठी संतांचा अट्टहास आहे. मृत्यूसाठी संत जागृत असतात. कारण संत ओळखावा मरणी असं म्हटलेलं आहे. साधूची किंमत ही शेवटच्या दिवशी होत असते. तुकोबाराय म्हणतात शेवट तो भला माझा बहु गोड झाला. माझा शेवट झाला, गोड झाला. नुसता गोड नाही झाला, बहु गोड झाला. का? अंतकाळी विठू अंबासी पावला आणि कोडी सहित झाला. महाराजांनी शेवटच्या दिवशी कृतार्थता त्या ठिकाणी व्यक्त केली. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, सकळा सांगावी विनंती माझी, सकळा सांगावी विनंती माझी. दादासाहेब आपण पहिली व्यक्ती राजकारणात की तुम्ही कीर्तनातून जाताना परवानगी मागितली. मायबाप खर तर त्यांच्याकडे, त्यांच्या बंधूंकडे आमची कथाही झालेली आहे शिवाजीनगरला. आपले नाशिकचे माजी महापौर आदरणीय दशरथ पाटील यांची उपस्थिती या कार्यक्रमाला होते आणि त्यांनी परवानगी मागितली. महाराज मागे बाकीच्या बऱ्याच गोष्टी असतात, नाही तर मग बाकीची मंडळी येते, आल्यानंतर नुसतं झलक दिखला जा. पण आपण खूप मोठ्या मनाने एक सांगू का, याच्यात माणसाचं स्वभाव, माणसाचं कर्तृत्व हे लक्षात येतं, दिसून येत आहे. फार 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 धन्यवाद, खूप खूप धन्यवाद आपल्याला. मलाही काहीतरी आता बोलण्यासारखं पुढे मिळालं ना. हे विठ्ठल कीर्तनकार म्हणजे काय हो? कीर्तनकार म्हणजे समाजाचा आरसा आहे. माझा सामाजिक आरसा आहे तो. जैसे तैसे दाखवी आरसा जे आहे ते. आम्ही तुम्हाला जे दृष्टांत देते की आमच्या घरातले आहेत का? आम्ही तुमचंच पाहतो, तुमच्याकडून शिकतो, तुम्हाला सांगतो. तुम्ही तुमचंच ऐकता टाळ्या वाजवता. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी, जाताना परवानगी घेतली. सकळा सांगावी विनंती. का म्हणावं तुकोबारायांनी असं? त्याचं कारण आहे. अवतार घेताना देवासोबत कमिटमेंट होती.
सांगितलेले काम करावे कवित्व. नामदेवरायांनी ज्या वेळेस रामायण वाचलं वाल्मिकींचं, चरितम रघुनाथस्य कोटी प्रविस्तरम एक एक अक्षरम पुंसा महापातक नाशनम शतकोटी प्रविस्तरम. 100 कोटीचा विस्तार आहे रामायणाचा, 100 कोटी श्लोक आहेत रामायणाचे. नामदेवरायांनी ते वाचलं, त्यांना वाल्मिकींचं कौतुक वाटलं. यांनी जर प्रभू रामचंद्राचं 100 कोटीचं रामायण निर्माण केलं तर देवा मी सुद्धा तुझे 100 कोटी अभंग करेन. देव म्हणले तेव्हा आयुष्य जास्त होतं. उचलली जीभ लावली टाळूला. ते 14 जण मिळून, जनाबाई मिळून, 15 जण मिळून ते त्या ठिकाणी सगळे अभंग लिहिले. तरी आयुष्याला मर्यादा आहेत ना कलियुगात. दुर्लभ मनुष्य देह, मर्यादा आली. अवतारकारी समाप्तीची वेळ आली. त्यांनी त्या ठिकाणी समाधी घेतल्या. 14 जणांनी सामुदायिक समाधी घेतल्या. नामदेवराय गेले, पण भगवंतांना त्या ठिकाणी स्वप्नात येऊन सांगितले काम करावे कवित्व. मागचं उरलेलं काम पूर्ण करावं लागणार आहे. मग म्हटले तुम्हाला अवतार घ्यावा लागेल. म्हणून वारकरी संप्रदायाची धारणा अशी आहे, ज्ञानाचा यका आणि नामाचा तुका. नामदेवराय तेच तुकोबर आहे कलियुगामध्ये. मग अवतार घेतला, पण मग अवतार घेताना एक कमिटमेंट देवासोबत केली. देवाने सांगितलं अवतार घ्या, मृत्यू लोकात जा. तुकोबराने सांगितलं मी नामदेवराय म्हणून गेलेलो आहे, मला चांगला अनुभव आहे, मला काही या भानगडीत पडायचं नाही. शेवटी कंटाळून मला म्हणावं लागलं आता दिसू नये जना नको बाबा, आता काही इच्छा नाही. पण मग देवा तुझी इच्छा आहे. देवाने सांगितलं नाही पूर्ण काम करावं. जी इच्छा धरी प्राणी किंवा जन्म घेणे लागे ते पूर्ण करायचंय तुम्हाला. म्हणले मी अवतार घेतो, पण एक अट आहे. म्हणले कोणती? जसे बाकीचे लोक संसारात येतात निघून जातात तसा मी जाणार नाही. म्हणले मग? मी संसारात जाईन, पण शेवटी तुला मला घ्यायला यावं लागेल. मला घ्यायला येशील का? देव म्हणले ते शक्य नाही, कलियुगामध्ये तसं होत नाही. म्हणले मग बघ तसा असेल तर मी अवतार घेतो. शेवटी देवाला ते मान्य करावं लागलं. आणि मग भगवान परमात्म्याला शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी परमात्म्याला तुकोबारायांना घेण्यासाठी यावं लागलं. फाल्गुन वद्य द्वितीया या दिवशी प्रत्यक्ष परमात्मा जगद्गुरु तुकोबारायांना घ्यायला आले. आणि मग भगवंतांनी तुकोबारायाला विचारलं की तुकोबाराया आता सांगा, मी तुम्हाला घ्यायला आलो. तुकोबाराया सांगता देवा याच्यासाठी केला होता गेला होता शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा, शेवटचा दिवस गोड व्हावा. एवढ्यासाठीच तर अट्टहास होता की हा दिवस गोड व्हावा. भीष्माचार्यांनी त्याच्यासाठी अट्टहास केला. 12 भागवत आहे, त्याच्यातलं एक भागवत भीष्माचार्यांचं नाव आहे. भीष्माचार्याने भगवंताला एकच मागणी मागितली होती, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर फिर प्राण तन से निकले. इतकंच कर. जब कंठ प्राण आवे कोई रोग ना सतावे, यम दर्शन ना दिखावे, जब प्राण निकले. जाताना फक्त यमाचं दर्शन होणं. मेरा सावरा निकट हो. जाताना तुझं रूप डोळ्यासमोर असावं आणि माझ्या मुखात तुझं नाव असावं. मग हे एवढं करण्यासाठी आयुष्यभर सायास करावी लागतात ना. पायी तीर्थयात्रा घडो, देह संताद्वारी पडो. याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात, याच्यासाठी सायास, याची प्रॅक्टिस करावी लागते. मग तुम्ही म्हणाल मरणाची प्रॅक्टिस करावी लागते का? हो. 2 दिवसाच्या मुक्कामाला जाता तुम्ही तर 8 दिवसापासून तयारी करतात. जिथे कायमच्या मुक्कामाला जायचंय, यद्वत्ता निवर्तन्ते तद्धाम परम मम, जिथे कायमच्या मुक्कामाला जायचंय त्याची तयारी कधीपासून करणार आहे? त्याची तयारी करणं म्हणजे निवृत्तीनाथांसोबत वारीला जाणे, माळ घाणे, भगवंताचं नामचिंतन करणे, ही शेवटची तयारी आहे. आणि ही केली मग म्हणा याच्यासाठी केला शेवटचा दिवस गोड व्हावा. जटायू पक्षाच्या पोटी जन्माला आला, पण त्याचा दिवस शेवट गोड झाला. शेवटी त्याने देवाच्या ईश्वराच्या मांडीवरती जीव सोडला. जटायू गिधाड म्हणून जन्माला आला, पण त्याचा शेवट गोड झाला. भीष्माचार्यांनी लग्न केलं नाही तरी त्यांचा शेवट गोड झाला. आम्ही कथा कीर्तन करून होतो की नाही, शेवट कसा होतो याच्यावर तुमचा उभ्या आयुष्याचा परमार्थाचा बायोडाटा अवलंबून आहे.
तुमचा शेवट कसा झाला त्याच्यावरती ते अवलंबून आहे. बरं तुकोबाराया, तुम्ही सांगता शेवटचा दिवस गोड झाला, मग आता तुमची त्या ठिकाणी असणारी अंतःकरणातली जी भावना आहे ते सांगा ना. महाराज म्हणता शेवट गोड झाला. आता खरं सांगू का? दुसऱ्या चरणात आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. या धावा कृष्णेची विठ्ठलिया धावा कृष्णेची आता निश्चितीने पावलो विसावा, आता निश्चितीने पावलो विसावा. उतरिया दावा, उतरिया दावा, आता निश्चितीने पावलो विसावा, वा. आता वर्तमान आहे. आता निश्चिंतीने, निश्चिंती फक्त परमार्थात आहे. तुझी आहे संगती आमुची निश्चिंती. निश्चिंत झाला पाहिजे माणूस, आणि निश्चिंत फक्त परमार्थातच होतो. संसारात निश्चिंत होत नाही, कारण संसारात भीती आहे. उंच झाडाला वाऱ्याची भीती आहे, श्रीमंत माणसाला चोराची भीती आहे, सुंदर स्त्रीला पाप्याची भीती आहे, मनाला अपमानाची भीती आहे, पिकअपला आरटीओची भीती आहे. आहेच ना भीती, लोड कमी जास्त झाला तर. तस देहाला काळाची भीती आहे. देह जाणार जाणार त्याला काढो बखाणार, जाणार जाणार त्याला काढो बखाणार, त्याला काढो बखाणार, त्याला काढो बखाणार, त्याला काढो बखाणार. त्याला काढो बखाणार, देह जाणार जाणार त्याला काढो बखाणार, जाणार जाणार त्याला काढो बखाणार, जाणार जाणार त्याला काढो बखाणार, जाणार जाणार त्याला काढो बखाणार. देह जाणार जाणार त्याशी काळोबा काहो. पण मग कोणाचा देह? नाशिवंत देह. सकळ म्हणजे सगळे, सर सकट विठ्ठल. सर सकट म्हणजे मृदंगाचार्यापासून विनेकरी बी, कीर्तनकार बी, सर सकट. येरते पामरा जीव केली, येरते पामरा जीव केली, येरते पामरा जीव केली. येर गेले येर ते पामर येथे नाही उर आले अवतार. येर ते पामर अवतार गेले हो. राम गेले, कृष्ण गेले, नरसिंहा गेले, सगळेच गेले. 9 गेले, 10 गेले, 88,000 गेले, 33 कोटी बी गेले, सगळेच गेले. आपण 56 कोटी यादव गेले कोणी पंथी, तुम्ही आम्ही जाऊ मागे कोणी न राहते. 56 कोटी यादव गेले, 2-4 मागे आहेत पण बाकीचे गेले. कृष्णाचे यादव गेले. अहो यादव नाही, त्याच्या बायका तो गेल्यानंतर मागे ठेवून गेला होता आणि सांगितलं होतं की मी गेल्यानंतर यांना सांगा की तुम्ही हस्तिनापुराला जा. मग त्यांना घ्यायला अर्जुन आला होता. अर्जुनाच्या सोबत भगवंताच्या बायका निघाल्या. आता देवाच्या बायका होत्या त्या, अंगावर दागदागिने, भरजरी वस्त्र, अर्जुनासोबत निघाल्या. अर्जुनासोबत निघाल्या पंजाब मध्ये गेला अर्जुन. जाताना रस्त्यानं पंजाब लागला. पंजाब लागला ना अर्जुनावरती दरोडेखोरांचा अटॅक झाला, आक्रमण झालं असं सांगतात. म्हणजे असं वर्णन आहे. त्यांनी अर्जुनाला कपडे फाटोस्तर हाणला. कोणाला? अर्जुन सामान्य नव्हता. मी नाही, ज्ञानोबराय अर्जुनाचं वर्णन करताय. तुवा संग्रामी हरू जिंकिला, निवात कवचाचा टाहो फोडीला. भगवान ज्ञानोबरायांनी सगळ्यांचं तोंड भरून कौतुक केलं.
अर्जुनाचं कौतुक केलं त्याच्यात नवल नाही, पांडवांचं कौतुक केलं त्याच्यात नवल नाही, पण ज्या माणसाला आयुष्यभर समाजाने त्याची उपेक्षा केली, आयुष्यभर उपेक्षित राहिला तो कोण? महाभारतात एक पात्र आहे ते आयुष्यभर उपेक्षितच आहे. मायनं उपेक्षा केली, जन्माला आल्या आल्या मायनं उपेक्षा केली, नदीत सोडून दिला. समाजानं उपेक्षा केली, तरुणपणामध्ये नियतीनं त्याची उपेक्षा केली. एवढा योद्धा होता, क्षत्रिय होता, बलाढ्य होता, पण सगळ्यांनी त्याची उपेक्षा केली. परमात्म्यानं सुद्धा उपेक्षा केली. पण त्या कर्णाचं तोंड भरून कौतुक फक्त ज्ञानोबारायांनी केले ज्ञानेश्वरीमध्ये. सहस्र किरणांचा कुमरू गेला गेला कर्णवीरू. सहस्र किरणांचा म्हणजे भगवान सूर्यनारायण, त्याचा कुमार म्हणजे मुलगा, सूर्याचा पुत्र. कर्णाचं तोंड भरून कौतुक फक्त ज्ञानोबारायांनी केलं. कलियुगात ज्ञानोबारायांनी केलं, तेव्हा कृष्णाने केलं. जेव्हा भगवान शिष्टाई करायला आले, शिष्टाई करायला आल्यानंतर 12 वर्षाचा वनवास संपला, 1 वर्षाचा अज्ञातवास संपला, आणि मग मिटिंग झाली द्रुपद राजाकडे. पांडवांच्या सासरवाडीला मिटिंग झाली. म्हणले काय करायचं पुढचं? भीम तर म्हणे नाही नाही, एकदा होऊनच जाऊ द्या. जेव्हा म्हणले अरे असं नाही, ते एकदम असं नाही ना. म्हणले नाही नाही नाही, एकदा आता एवढा त्रास झाला, म्हणले आता नाही थांबायचं. शेवटी धर्मानं भगवंताला विचारलं की देवा तुझं काय मत आहे? भगवान सांगितलं की मला असं वाटतं की मारामाऱ्या करून, लढाया करून काही त्याच्यातून आउटपुट निघेल, जगाचं काही सार निघेल, मला असं वाटत नाही. मला असं वाटतं आपण एकदा कॉम्प्रोमाइज करायला काय हरकत आहे? आपण सांगू त्यांना. धर्मालाही ते पटलं की देवा मी तर असं म्हणतो की अर्ध राज्य जाऊ दे, आमच्या 5 भावांकरता 5 गावं गेले तरी आम्ही थांबून जाऊ, आम्हाला काही भांडण करायची इच्छा नाही. भगवान म्हणले हरकत नाही. देव निघाले, द्रौपदीनं पाहिलं, म्हणले कृष्णा इकडे. भगवान आले, म्हणले काय ताई? म्हणले बैस जरा. कुठे निघाला? म्हणले मी चाललो आता हस्तिनापुराला. म्हणले कशाला? म्हणले शिष्टाई करायला. म्हणले काय शिष्टाई करतो? म्हणले तुझ्या नवऱ्याला असं वाटतं की भांडण नको वा. ती म्हणली हे जे केस मोकळे ठेवले मी, एका उन्हात सुकायला ठेवले घरी. माझी प्रतिज्ञा होती, माझी एवढी विटंबना झाली, मी तुझी बहीण आहे हा, आणि तुझ्या बहिणीच्या स्वाभिमानात तुला काहीच वाटत नाही. अगं म्हणले तायडे पण धर्म नाही म्हणतो ना तो, म्हणतो लढाई नको. म्हणले तू जातोय का? म्हणले हो. शिष्टाई करणार आहे का? म्हणले हो. म्हणून तुला लढाई नको का? म्हणले नाही. म्हणले मग एक काम कर, एकदा तू माझ्या घरी आला होता, जेवण केलं होतं, आणि मी तुला सांगितलं होतं की देवा तृप्त झाला का? तू म्हणला हो मी लय खुश आहे, आणि कृष्णे काहीतरी मागून घे. देवा तेव्हा एक वर तुझ्याकडे बाकी माझा. म्हणले कोणता? म्हणले काही असो पण बाकी आहे की नाही? म्हणले हो. म्हणजे मग तो वर मला आज पाहिजे. म्हणे माग. म्हणले मग एकच मागणी आहे, येताना युद्ध घेऊनच ये. काय? माझ्या स्वाभिमानाचा विषय नाहीये, पांडवांच्या पांचालीचा विषय नाहीये, हा द्रुपद राजाच्या द्रौपदीचा विषय नाहीये कृष्णा, हा यज्ञसेनीचा विषय नाहीये. येणाऱ्या पिढ्यांना कळालं पाहिजे, ज्या समाजात, ज्या राज्यात स्त्रीचा अवमान केला जातो, ते राज्य आणि तो समाज कालाच्या ओघात नष्ट होत असतो, हे समाजाला कळालं पाहिजे. म्हणून येताना युद्ध घेऊनच परत ये. कारण माझं तुझ्यावर अधिकार आहे ना, मी तुझ्या बोटाला चिंधी बांधली. भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीस बंधू शोभे नारायण, द्रौपदीस बंधू शोभे नारायण. भर जरी ग पितांबर दिला फाडून, भर जरी ग पितांबर दिला फाडून, द्रौपदीस बंधू शोभे नारायण, हा द्रौपदीचा बंधू शोभे नारायण. धन्य तोच भाऊ धन्य ती बहीण, धन्य तोच भाऊ धन्य ती बहीण. द्रौपदीचा बंधू शोभे नारायण, द्रौपदीचा बंधू शोभे नारायण, बंधू शोभे नारायण, द्रौपदीचा बंधू शोभे नारायण. द्वापार युगामध्ये द्रौपदी भगवंताची लाडकी बहीण होती. कलियुगामध्ये मुक्ताबाई ज्ञानोबारायांची लाडकी बहीण होती. सध्या महाराष्ट्रात द्वापार युगात एकच लाडकी बहीण होती. कलियुगामध्ये ज्ञानोबारायांची बहीण एकटीच लाडकी होती. सध्या तुम्ही सगळ्या मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी आहेत. आले का? 21 आले? येतील येतील येतील. आमच्या घरी रोज विचारते, मला फोन लावून, महाराज आले का? विठ्ठला विठ्ठला.
निश्चिंती तेव्हाच आहे तुझी संगती झाली आमची निश्चिंती. पांडवांना निश्चिंत करण्याकरता भगवंताने कर्णाला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला होता. देवाला माहिती होतं अख्ख्या महाभारताचा निकाल एकटा कर्ण लावू शकतो. हात जर आपल्या बाजूने आला तर बरं होईल, पण कर्ण काही इकडून आला नाही. पण परमात्मा पांडवांच्या बाजूने होता. परिणाम काय झाला ऐका. आता भय नाही, आता भय नाही, ऐसे वाटे जीवा, आता भय नाही, आता भय नाही, ऐसे बाटे जीवा, आता भय नाही, आता भय नाही, आता भय नाही. गडली सेवा समर्थाची, गडली सेवाची, गडली समर्थाची. आता भय नाही, आता भय नाही, ऐसे वाटे जीवा, आता भय नाही. महाराज म्हणतात आता भय नाही ऐसे वाटे जीवा, का घडली या सेवा समर्थाची. आता वर्तमान काळ आहे. आता निश्चिंतीने पावलो विसावा. विसावा मेल्यानंतर नाही, जिवंतपणेच पाहिजे. पण तो मग खरा विसावा कधी. खुंटली आधावा तृष्णेची. जे अंतःकरणात तृष्णा आहे संपत्तीची, संततीची, वैभवाची, ज्ञानाची, मानाची, ही एकदा तहान तृष्णा संपली. कोवा दरिद्री. आचार्य विचारतात कोण दरिद्री या जगात. ज्याची तृष्णा कधीच संपत नाही तो दरिद्री आहे. म्हणून महाराज म्हणतात ज्या दिवशी तुमची तृष्णा हाव संपली. कंसाच्या 2 बायका होत्या, त्यांचं नाव आहे अस्ति आणि प्राप्ती. अस्ति आणि प्राप्ती. अस्ति म्हणजे आहे आणि प्राप्ती म्हणजे मिळवायचंय. अस्ति प्राप्ती ह्या जोपर्यंत आहे त्या दोघी कंसाच्या बायका आहेत. त्या नष्ट झाल्या की तहान संपली, तृष्णा संपली. महाराज म्हणतात आता निश्चिंतीने पावलो विसावा, खुंटली या धावा तृष्णेची. यासाठी भगवंताचं मंगलाचरण, भगवंताचं मंगल नाम, भगवंत जो काही मंगलांना मंगल करणार आहे त्याचं जर नाव मुखात असलं तर आपल्या संबंध आयुष्याचं जे आपण आयुष्य वेचलं त्याचं कौतुक समाजाला वाटतं. कौतुक वाटे झाली या वाटे झाली या वाटे झाली कौतुक वाटे. कौतुक वाटलं पाहिजे. व्याकडे चाल म्हटली कौतुक. कौतुक वाटे झाली या वेचाचे. जे आयुष्य वेचलं, आयुष्य वेचून कुटुंब पोचले, याच्यात कौतुक नाही. नाम मंगळाचे तेने गुणी. भगवंताचं नाम, त्याचे गुण, जे तुम्ही त्याचा परमार्थ केला. आता निश्चिंतीने पावलो विसावा, कुंडलिया धावा तृष्णेची. या विठोबा रखुमाई. जय जय विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई.
कुमाई बर कुमार बार कुमाई बर कुमार कुमाई बार कुमाई बर कुमार बार कुमाई बर कुमार बार कुमाई बर कुमार बार कुमाई बर बार कुमार कुमाई बार कुमाई बर कुमार बार कुमाई याच्यासाठी केला होता टास शेवटचा दिवस गोड भाबा आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची कवतुक वाटे झाली हवेचाचे नाम मंगळाचे तेने गुणे आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची तुका म्हणे मुक्ती पर्णलोरी आता दिवसचारी खेळी मेळी आता निश्चिंतीने पावलो विसावा खुंटलिया धावा तृष्णेची ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली हॅलो, या ठिकाणी आज आपण ज्यांच्या प्रथम पुण्य स्मरण दिनाच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी जमलेलो आहोत ते सर्व आव्हाड कुटुंबियांचे आप्तेष्ट मित्र परिवार आणि सामाजिक राजकीय सहकार शैक्षणिक कृषी क्षेत्रातील सर्व मान्यवर यांचं मी प्रथम आपल्या अनमोल उपस्थितीबद्दल आभार मानतो. आता या ठिकाणी हरिभक्त परायण